आपल्या दिवसभरात जे सामने झाले त्याच्यामध्ये पंच म्हणून ज्यांनी काम केलं रघु आणि सोयल यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्याकरता स्टेजवर यावे. रघु, मी पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी रघु यांचा सत्कार करावा शाल व श्रीफळ देऊन. सोयल यांचा सत्कार करण्याकरता मी गावडे साहेबांना विनंती करतो की शाल आणि श्रीफळ देऊन सोयल यांचा सत्कार करावा. त्यानंतर दिवसभरात ज्या मॅच झाल्या तर त्याचा स्कोरर म्हणून श्लोक यांनी काम बघितलेलं आहे, तर मी श्लोक यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्याकरता स्टेजवर यावे. त्यांचा सत्कार श्री कानडे साहेब यांनी शाल व श्रीफळ देऊन करावा. त्यानंतर आपला इकडच्या ज्या मॅचेस आहेत त्या PTC लाईव्ह यूट्यूबवर दाखवण्यात आल्या आणि त्याकरता केतन दळवी यांनी काम केलेलं आहे. तर केतन दळवी यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर सत्कार स्वीकारण्यासाठी यावं. श्री प्रसाद टावरे यांना विनंती करतो की त्यांनी केतन दळवी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करावा. त्यानंतर आपल्याला हे जे मंडप ज्यांनी बांधून सहकार्य केलं ते अंकित पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार व सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यावे. शिवाजी यादव यांना मी विनंती करतो की त्यांनी अंकित पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करावा. फिल्डिंग करतोय तिकडे ऑफसाइड तो संपला नाही, तो पोहोचत नाही शकत. बरोबर. त्यानंतर समालोचक ओमकार यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. त्यांचा सत्कार यादव साहेबांनी शाल व श्रीफळ देऊन ओमकार यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे आपल्याला दिवसभर ज्या मॅचेस झाल्या त्यावेळेस आपल्याला पाण्याचं जे पुरवठा केला पाण्याची जे स्पॉन्सर केलं श्री कदम साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्याकरता स्टेजवर यावं. त्यांनी पाणी देऊन सचिन बोराटे यांना विनंती करतो की त्यांनी श्री कदम यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे आपल्या सामने चालू असताना नाश्ता करता केळीची जी व्यवस्था केलेली आहे तर ते सुभाष कंक आणि प्रदीप शिवतारे यांनी व्यवस्था केली होती. तर त्या दोघांनाही मी सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर बोलवत आहे. आगाव साहेब, गुटुगडे साहेब कुठे आहेत का? हो तुम्ही या पहिलं. या जाधव साहेब या.
संग मालक या मालक असो नाही तर चालक असो पण पुढे या सन्मान घ्या. ग्राउंडची साफसफाई आणि व्यवस्था बघितली. श्री दीपक यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन सत्कार स्वीकारावा. चालत या म्हणा गाडीवर आणशील पैसे नंतर द्या पैसे नंतर द्या की पैसे नंतर गावडे साहेब गावडे साहेब हो झालं 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 5 मिनिटं कार्यक्रम मुलात करावा. आज आपण पाहतो नक्कीच हंसध्वनी प्रीमियर लीग 20-25 पर्व दुसऱ्या धमाक्यात पार पडले. संपूर्ण सामन्यांचं आयोजन आयोजकाच्या माध्यमातून आज दिवसभरात आपण पाहिलं. आज व्यस्त आपल्या कामातून सर्वांनी वेळ काढून इथे उपस्थित दाखवली. त्याचप्रमाणे आपल्या सोसायटीतील जे नाईटचे सुपरवायझर आहेत सिक्युरिटीचे, त्यांनी आपल्या या क्रिकेटच्या सामन्यासाठी बॅट आपल्याला भेट दिलेली आहे, तरी त्यांचे मी आभार मानतो. बॅट आहे का दाखवायला? नाव काय? सचिन शिंदे असं त्यांचं नाव आहे. त्यांनी आपल्याला बॅट दिलेली आहे भेट म्हणून, त्यामुळे त्यांचा आभार मानत आहे. धन्यवाद. आपण पाहिलं अनेक मान्यवरांनी तुटपुंजी जमा करून या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगलं देखण्यात दीप्यमान आयोजन केले. त्या सर्व मान्यवरांचं मी आयोजकांच्या वतीने मनापासून आभार मानतो. पहिला अंतिम सामना जो पार पडला, या अंतिम सामन्यात जरूर ही संघ जिंकला. नितीन म्हात्रे स्वतः कर्णधार होता. खूप चांगला खेळ रॉयल कळंबी संघाचा कोहिनूर दिला. आज मात्र आपल्या सोसायटीसाठी खेळला, सोसायटीसाठी नव्हे आपल्या विंगसाठी खेळला आणि संपूर्ण सामन्यांमध्ये भारदार कामगिरी केली. या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितीन म्हात्रे, त्याने 17 बॉलमध्ये 39 धावा जमा केल्या. आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ केला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं नितीन म्हात्रेने. आज दिवसभरात खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी केला. या मॅचचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच त्याला गावडे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान नितीन म्हात्रे याला दिला जातोय. आपण पाहिला आज कळंबोली टेनिस क्रिकेटतील एक जबरदस्त खेळाडू अष्टपैलू कामगिरी केली आज दिवसभरात आपल्या संघासाठी आणि स्वतः संघनायक खूप चांगला खेळला. मोरग्या खूप चांगला खेळला आणि आपला संघ अंतिम फेरीत नेऊन दाखल केला. विजय देखील मिळवला. खूप साऱ्या शुभेच्छा नितीन मान्यवरांचे देखील आभार. त्यानंतर आपण पाहिलं या संपूर्ण सामन्यांमध्ये तब्बल 9 संघांनी सहभाग घेतला होता. पाहिलं जिंकल्या 3 टीमाच्या बाजूला उपस्थित असून येलवन संघाचे खेळाडू आणि संघनायक आपण देखील मंचावर यायचे. आपला देखील आयोजकांच्या वतीने याचा मान सन्मान केला जाईल. आपण पाहतोय आपल्या देखील आयोजकांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येते, कारण आज आपला सहभाग किती महत्वाचा आहे. आयोजकांना ते मान्य आहे. आयोजकांच्या वतीने हंसध्वनी प्रीमियर लीग आपण पाहिलं तर आज एकात्मतेची भावना जपली गेली. येलवन संघाचा प्रतिनिधी किंवा संघनायक असेल कोण, त्यांनी जर यायचं इथे विनंती असेल. येलवन संघाचा संघनायक
किंवा प्रतिनिधी इथे उपस्थित असेल त्यांनी यायचं मंचावर. तदनंतर L2 L1 या संघनायकाला विनंती असेल आपला सन्मान चिन्ह घ्यायचं. L1 संघाचा खेळाडू अथवा प्रतिनिधी कोणी ते हजर असेल तर त्यांनी सन्मान चिन्ह घ्यायचंय. आपला सहभाग खूप महत्वाचा असेल. प्रसादजी तावडे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मान चिन्ह आज आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील गौरवण्यात येते. आज आपला संघ जरूर बाहेर गेला पण येणाऱ्या पुढच्या काळात या HPL मध्ये आपला संघ जरूर विजय संघ असेल याची भावना आयोजकांच्या माध्यमातून जपली गेली आणि त्यांचा देखील सन्मान केला जातोय. L1 संघाचे देखील मनापासून आभार, मान्यवरांना देखील आभार. तदनंतर L2 संघाचे संघनायक असतील त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावर यायचंय. L2 संघाचे संघनायक असतील आपल्याला देखील यथोचित मान सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला गेला जातोय. नक्कीच खूप चांगली खेळाची भावना जपली गेली आहे आयोजकांच्या माध्यमातून, त्यांचा देखील मनापासून आभार. तदनंतर L3 तदनंतर पुढील सन्मान असेल L3 संघाचे खेळाडू यांना विनंती असेल आपण देखील यायचंय. गावडे साहेब यांनी देखील खूप चांगला खेळ केला, आपले सहभाग या संपूर्ण स्पर्धेमध्ये नोंदवला. HPL स्पर्धा पर्व दुसरे यामध्ये आपला सहभाग नोंदवला. असा L3 चा देखील मान सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला गेला जातोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे प्रत्येक संघाचे, कारण हा सहभाग खूप महत्वाचा असेल आपल्या या HPL हंसध्वनी प्रीमियर लीग साठी. तदनंतर L4 संजयजी कानेडे साहेब कर्णधार. तदनंतर संभाजीराव घोरपडे आपण सगळ्यांनी यायचंय, आपलं देखील मान सन्मान केला जातोय. आपण पाहिलं आज L4 संघाचे कर्णधार L4 संघाचे खेळाडू असतील त्यांनी आपण मंचावर यायचे. खूप चांगला खेळ आपण देखील केला. आपला संघ जर पराभूत झाला पण आयोजकांच्या माध्यमातून आपला मान सन्मान या संपूर्ण सामन्यांमध्ये आपण घेतलेला सहभाग आयोजकांच्या माध्यमातून त्यांना मात्र सहभाग केला गेलाय. तदनंतर पुढील सन्मान असेल L5 महादेव सनस विनंती असेल मान्य श्री महादेव सनस साहेब आपणास विनंती असेल आपण देखील मंचावर यायचंय. महादेवजी सनस साहेब यांना विनंती असेल आपण देखील सन्मान यायचंय. हा पुढील सन्मान आहे L5 संघाचा धुमाळ साहेबांचा संघ, त्यांचा देखील आयोजकांच्या वतीने L5. तदनंतर L6 रुपेश धनवडे आणि प्रदीप शिवतरे आपणाला विनंती असेल आपण देखील मंचावर यायचंय. L6 संघाचा सन्मान इथे केला जातोय. रुपेश धनवडे असतील, प्रदीप शिवतरे आपणाला देखील विनंती असेल आपण देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. L7 ठाकूर साहेब आपण याचे मंचावरती आपण पाहतोय L7 चा सन्मान केला जातोय. ठाकूर साहेबांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. हो शिवतरे साहेब या ना. L6 नाही गेले अजून. गेले या शिवतरे साहेब आणि ठाकूर साहेब विनंती असेल आपल्याला आयोजकाच्या माध्यमातून आपण सन्मान. यानंतर E2 संघाच्या खेळाडूचा प्रतिनिधी आपण कोण उपस्थित असेल तर आपलं देखील मान सन्मान केला जाईल. E02 चा प्रतिनिधी कोण असेल तर यायचा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आज आपण पाहतोय आयोजकांच्या माध्यमातून इथे जित मान सन्मान केला गेला जातोय. या खेळाडू यायचा E02 चा आपण आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच
सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान केला जातो। ठाकूर साहेब आणि शिवतारे साहेब यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान आज आपण पाहतो मंचावर करताना। त्यानंतर या संपूर्ण सहभाग या स्पर्धेत ज्या 9 संघांनी सहभाग घेतला त्यांचा देखील आयोजकांच्या वतीने आभार मानले जातात। त्यानंतर आपण वळूया पुढचं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये हंसध्वनी प्रीमियर लीग 20-25 या स्पर्धेमध्ये या दुसऱ्या पर्वामध्ये ज्याने खूप चांगलं फिल्डिंग केली, आपल्या फिल्डिंगच्या जोरावर संघ अंतिम सामन्यात देखील दाखल झाला, आपला संघ देखील जरूर पराभूत जरूर झाला पण खूप चांगला खेळ केला असा सागर मोरे विनंती असेल आपण देखील मंचावर येते। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सागर मोरे आपणास विनंती आहे आपण देखील याचे मंचावर। सागर मोरे खूप चांगला खेळ केला, बऱ्याच वेळाने मैदानावर दिसला आज आपला सागर मोरे। त्याने गोरपडे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह द्यायचे सागर मोरे यांना। खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। टाळ्यांच्या गजरात स्वागत करत प्रत्येक येणाऱ्या खेळाडूंचं। त्यानंतर आज आपण पाहिलं तर त्यांच्या कॅप्टन्सी मध्ये संघ 3य क्रमांक भेटला सुभाषजी कंग साहेबांचा अंक आणि या संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज 50च्या पुढचा खेळाडू खूप चांगला खेळ त्यांनी आज दिवसभरात केला शिवाजी महानवर आपण देखील मंचावर यायचंय। बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कंग साहेब हे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना उचित मान सन्मान द्यायचा। आज आपण पाहायचं बेस्ट बॉलर शिवाजी महानवर यांना देखील उचित मान सन्मान केला जातो। 50च्या पुढील खेळाडू पण युवकाला लाजवेल असे गोलंदाजी केली आज आपल्या संघासाठी। खूप चांगला खेळ आयोजकांच्या वतीने त्यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे। टाळ्यांचा गजर चालू झाला पाहिजे कारण आज पाहायला मिळाला तर खूप चांगला खेळ शिवाजी महानवर यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला। त्यानंतर आपण पाहिलं तर 50च्या पुढील खेळाडू कळंबोल एक्सप्रेस ज्या काळी युट्यूब लाईव्ह सुद्धा नव्हतं त्या काळी त्यांनी काळ गाजवला शिवाजी महानवर त्यांचा देखील सन्मान सन्मान आज आपण पाहतो या हंसध्वनी प्रीमियर लीग मध्ये केला जातोय। त्यानंतर पुढील पारितोषिक बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज ज्या प्रथम मी मान्यवर आमंत्रित रुपेश धनावडे साहेब आपण याचे मंचावर। रुपेश धनावडे साहेब आपल्या विनंती असेल आपण मंचावर यायचंय। रुपेश धनावडे साहेब आपण देखील मंचावर यायचे आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देणार आहोत। उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज हा संघ पण जिंकला, स्वतः संघाचा कर्णधार आहे, कुठेतरी सिरीजच्या रेस मध्ये देखील होता पण थोड्या पॉइंटचा मागे पडला असा ई3 संघाचा रॉयल कळंबोली संघाचा नितीन म्हात्रे उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण सामन्यामध्ये खूप चांगला खेळ नितीन याचा आपल्याला पाहायला मिळाला। त्याने 46 बॉलात 27 4 मॅचेस मध्ये धावा केला। खूप चांगला खेळ नितीन म्हात्रेने केला आज दिवसभरात खूप चांगला खेळ नितीनचा पाहायला मिळाला। टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं पाहिजे, एकटा लढला तर सगळ्यांना पुढून उरला असा नितीन म्हात्रे याचा देखील मान सन्मान केला गेला जातो। त्यानंतर आपण सिरीज थोडं बाकी ठेवणार आहोत। पहिले आपण 3य पारितोषिक त्या संघाने पटकवलं, खूप चांगला खेळ आज दिवसभरात HPL मध्ये केला, हंसध्वनी प्रीमियर लीग मध्ये केला आणि 3य क्रमांकाचं पारितोषिक मिळतंय सुभाषजी कंग साहेबांचा संघ। त्यांचा देखील मनापासून विनंती करतो सुभाष साहेबांना आपण याचं मंचावर आणि आपले संपूर्ण संघ घेऊन यायचंय। 3य क्रमांकाचं पारितोषिक पाहायला मिळतं आपल्याला सुभाषजी कंग साहेबांचा संपूर्ण संघ विनंती असेल आज आपण 3य पारितोषिक मिळवलं आहे। खूप चांगला खेळ आपल्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला आहे। कुठेतरी फायनलची कमी जरूर आपल्याला जाणवेल पण ही कमी आपण पुढच्या वेळी नक्की भरून काढाल ही अपेक्षा। 3य क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो संघ सुभाषजी कंग साहेबांचा। जोरात टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय सुभाषजी कंग, प्रशांत वाडकर, शिवाजी महानवर, आकाश महानवर खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं E4 सुभाषजी कंग साहेबांचा संघ, हाईट कम फाईट दादा कीर्तिलाल मूर्ती महान असा सुभाषजी कंग साहेबांचा संघ टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय। त्यानंतर पुढील सन्मान या संपूर्ण स्पर्धेमध्ये संघ अंतिम सामन्यात देखील पोहोचला पण थोडासा हरला असा सचिन बोराटे साहेबांचा संघ। विनंती असेल
इवन संघाचे सर्व खेळाडू आपण यायचं मंचावर. नक्कीच इवन संघाचे सर्व खेळाडू. द्वितीय क्रमांक सेकंड प्राइज पाहतो उपविजय संघ ठरलाय. सुभाजी जाधव यांची जर्सी आपण पाहतो त्यांच्या नावाचा हा संघ. सुभाजी जाधव संघ मालक E01 संघ मालक सुभाजी जाधव यांचा देखील मान सन्मान द्वितीय पारितोषिक संघाला भेटते. आज आयोजकांच्या वतीने त्यांना देखील सन्मान करण्यात येतो. आज आपण पाहायला नक्कीच इव्हनचे अजून कोणी प्रतिनिधी खेळाडू असेल त्यांनी यायचं मंचावर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत इव्हन संघासाठी. खूप चांगला खेळ इव्हन संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत इव्हन संघासाठी. द्वितीय क्रमांक रनरअप ठरला. कुठेतरी विजयापासून एक पाऊल जरूर मागे पडला. पुढच्या वर्षी अपेक्षा असेल आयोजकांना आपला संघ 1 नंबर मध्ये पाहायला मिळेल. इव्हन आपण नावात 1 आहे पण कुठे सेकंड प्राइज भेटलं. तदनंतर ज्या ट्रॉफीचा आपण खूप वेळापासून वाट पाहतोय तब्बल 110 खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि एक असा खेळाडू ज्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आपल्या संघासाठी. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये 110 खेळाडूंनी सहभाग घेतला. एक असा खेळाडू अवलिया होता ज्याने आपल्या संघाला शेवटपर्यंत लढला. कुठेतरी शेवटच्या संघाला संघ जरूर पराभूत झाला. इव्हन संघातून खूप चांगला खेळ केला. महाराष्ट्र ओपन टेनिस क्रिकेट गाजवलं. आज आपल्या सोसायटी नव्हे आपल्या आज विंग साठी खेळला असता विनोद भिल. आपण देखील मंचावर टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं विनोद भिल यांचं. 3 मॅचेस खेळलेल्या संघाने आणि तब्बल 129 धावा केल्या, 5 विकेट मिळवल्या असा इव्हन संघाचा महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारा विनोद भिल यांचा देखील मॅन ऑफ द सिरीज बेस्ट. खूप चांगला खेळ विनोद भाऊच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. नक्कीच विनोद अभिनंदन मान्यवरांचे खूप सारे आभार. नक्कीच आपण विनोद भाऊशी आपण संपर्क साधूया. विनोद भाऊ आपण जर पाहायला गेला आज आपण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट गाजवलं. नंतर कळंबोली टेनिस क्रिकेट गाजवलं. कळंबोली प्रीमियर लीग सुद्धा खेळला. रायगड प्रीमियर लीग खेळला. PPL 15 प्रीमियर लीग खेळला. आज आपण विंग साठी खेळताय. आपण पाहिलं क्रिकेट इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात खेळलं जातं. ISPL सारखी स्पर्धा आली आणि टेनिस क्रिकेटला वाव आला. खेळाडू करोडमध्ये विकले गेले. आज आपण देखील खूप चांगला खेळ महाराष्ट्र ओपन मध्ये करताय. आज आपल्या विंग साठी खेळताना आज आपल्या बिल्डिंग साठी खेळताना आपला अनुभव कसा होता? मागच्या वर्षी तर मी नाही होतो पण यावर्षी मला सचिन परत फोन करून सांगत होता की भाऊ थांबा आपल्याला खेळायचं आहे. पण कसं वाटतं की हे रेग्युलर खेळणारे असतात ना तर या सोसायटीच्या टुर्नामेंट खेळायला नको पाहिजे पहिले तर मी सांगतो. कारण की आपण प्रोफेशनल क्रिकेट खेळतो ना तर मला स्वतःला म्हणजे असं वाटत होतं की नको खेळायला पाहिजे. मी सचिनला पण बोललो. सचिन मला सारखं फोन करतो पण सचिनला मी बोललो पण की मी येणार म्हटलं ते येणार. पण कसं आहे प्रोफेशनल क्रिकेटचे आहेत ना सर तर या सोसायटीचे तर मला तरी नको वाटतं. त्याच्यामुळं मला तरी कुठंतरी वाटत होतं की बाबा नको खेळायला. कारण की कसं आहे या वर्षातून एकदा टुर्नामेंट खेळतात बरोबर आणि कोण कसं नोकरीला असतो कोण कसे ड्युटीला असतं. त्याच्यामुळं ना मला तरी एक गुण वाटत होतं की खेळताना की त्याच्यामुळं नेक्स्ट टाइम मी विचार करणार खेळायचा. धन्यवाद विनोद भाऊचे 2 शब्द अतिशय मनाला आपले गेलेत. कारण ही जी प्रीमियर लीग आयोजकांच्या वतीने आयोजित केली गेली हिचं कारण एकच होता की आज आपल्या घरातील सर्व खेळाडू जे पुरुष असतील त्यांना संधी मिळावी यासाठी या संपूर्ण प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलंय. तदनंतर विनंती असेल कळंबोली टेनिस क्रिकेटचा बाहुबली अजिंक्य खटकाळे आपण देखील मंचावर यायचे. आपला देखील मान सन्मान आयोजकांच्या वतीने अजिंक्य यायचे. आपण खूप चांगला खेळ आज आपला संघ जरी पराभूत झाला पण खूप चांगली साथ आयोजकांना लाभली. आपण अजिंक्य विनंती असेल आपण देखील यायचं मंचावर. आपला संघ खूप चांगला खेळला. आपण देखील खूप छान खेळ खेळला. अजिंक्य नक्कीच तदनंतर नक्कीच दोन शब्द राव 2 शब्द तदनंतर फक्त विनंती करतो मी
तावडे साहेबांना विनंती असेल आपण साहेब बोला तुम्ही. थोडस आपणच स्पर्धा आयोजित केली गेली. आपल्याला एकंदरीत हा संपूर्ण स्पर्धेचा अनुभव, अनेक खेळाडूंनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला. मला वाटतं तब्बल 9 संघांनी सहभाग घेतला. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. ही स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज आपल्या आयोजकाच्या माध्यमातून सादर केली गेली. आपल्याला अनुभव कसा? आपलं ही स्पर्धा आयोजित करण्याचे हे दुसरं वर्ष आहे आणि यशस्वीरित्या आपण चांगल्या प्रकारे आज स्पर्धा क्रिकेटची पार पाडली. ही जी काही स्पर्धा आहे तर ही क्रिकेट पुरती मर्यादित नसून आमचे जे सोसायटीचे लोक आहेत ते कुठेतरी एकत्र आपण रोज आपण आपल्या कामावर जात असतो, पण वर्षातून एकदा तरी सगळेजण आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र येतो आणि दिवसभर खेळतो. तर तो जो काय अनुभव आणि आनंद आहे हा वर्षभर आमच्यासोबत राहतो आणि आमच्यातील संबंध आणि हे एक कुटुंबाचे होतात आणि हा ह्या मागचा स्पर्धेमागचा उद्देश आहे. त्याचबरोबर आमच्या सोसायटीतील काही लहान मुलं असतील तर त्यांना या खेळाची आणि ह्याची आवड निर्माण व्हावी आणि ह्या हेतूने आम्ही हे सर्व भरवत असतो आणि हाच आमचा उद्देश आहे. आणि इथून पुढे कंटिन्यू दरवर्षी असा कार्यक्रम छान होत राहावा हीच माझी इच्छा. धन्यवाद. धुमाळ साहेबांचं मनोगत आपण ऐकलं. त्यानंतर विनंती असेल जे मंडप व्यवस्था लाईट व्यवस्था पाहतात त्याचे अनिकेत मंडपचे सर्व अनिकेत पाटील आपण देखील मंचावरच अनिकेत पाटील आपण देखील मंचावरच आहे. आदित्यप्रिया कळंबोली संघाचा एक सर्वोत्कृष्ट खेळाडू, त्यानंतर रोडपाली गावचा कोहिनूर हिरा खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. असा अनिकेत पाटीलचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने केला गेला जातोय. अनिकेत पाटीलचा यथोचित मान सन्मान केला तर आयोजकांच्या माध्यमातून खूप चांगली लाईटची व्यवस्था, माईकची व्यवस्था. त्यानंतर आपण पाहतो नक्कीच त्यानंतर नक्कीच विनंती असेल हंस धोनी प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे विजय संघ आपण पाहतोय आणि थोडी विनंती करतो मान्यवरांना हंसराज सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, कार्याध्यक्ष आणि कला क्रीडा मंडळाचे देखील अध्यक्ष यांना देखील विनंती असेल आपण सर्वांनी मंचावर यायचं आहे. सर्व सोसायटीच्या मेंबर्सनी मंचावर, सदस्यांनी मंचावर यायचं. ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेत खूप मेहनत घेतली अशा सर्व सभासदांनी मंचावर यायचे, कारण आपल्या सहकार्यातून एक एकात्मतेची भावना जपून राहावी हा संदेश आज आपण मात्र पाहतोय. आणि नक्कीच विजय संघ ठरलाय ही 3 संघ ठरलाय. नितीनजी म्हात्रे आणि कंपनी यायचं आहे. संघनायक नितीन म्हात्रे, त्यानंतर दत्ताभाऊ, रोशन भगत, गणेश ढोरे सर्वांना विनंती असेल. दिलीप खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला आणि चॅम्पियन संघ ठरला इथं E3 स्पोर्ट्स हंस धोनी.
आता हे झालं खरंच झालं